इथं बी विचारू म्हण. स्वाती बडगू आहेत, दाखवा जागृत. हा, या आतमध्ये या. जागृत दाखवा ऑफिस बडगुताईंचं. हा, उद्घाटन झालंय यांच्या ऑफिसचं आणि पूर्ण ऑफिस दाखवा. पूर्ण सगळं फोटो मला सांगा ताई. हा, मार्कंडे आहेत, सगळ्यांचेच आहेत. मला सांगा ताई, कोण कोण आलते उद्घाटनला तुमच्या ऑफिसच्या? माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक आले होते. माननीय महापौर विनायकदादा कोंडाल, सभागृह नेते, स्थायी समितीचे चेअरमन उपमहापौरताई आले होते, महिला बाल कल्याण समिती सभापती व इतर पदाधिकारी, प्रशासनाचे सर्व पदाधिकारी आले होते. या समितीमध्ये काय काय काम आहे एकदा सोलापूरकरांना सांगून टाका. शहर सुधारणा समिती ही कुठल्याही एका घटकावर केंद्रित न करता पूर्ण शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या समितीची स्थापना झालेली आहे. या समितीच्या अंतर्गत शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी, स्वच्छ व सुंदर हरित सोलापूर करण्यासाठी, शहरातील चौकांचे सुशोभीकरण, पुतळ्यांचे जे थोर महापुरुष आहेत अशा थोर महापुरुषांचे जे आपल्या सोलापूर शहरात पुतळे आहेत त्यांचे नूतनीकरण, आपल्या सोलापूरचे जे मोठे प्रवेशद्वार आहेत त्यांचे नूतनीकरण व इतर विकासाची कामे ह्या समितीच्या अंतर्गत येतात. खूप काय हुशार आहेत आणि चांगली माहिती दिलीत. आपण यांना घेऊन काम करणार आहे एवढं लक्षात असू दे. सोलापूर शहरामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगतो की पाण्याची टाकी आहे. तुम्ही तिकडे नगरसेविका नाहीत, ते मध्याचा विषय आहे, पण तुम्ही शहर सुधारणा सभापती आहेत म्हणून सांगतो. तिथे एक मोठा खड्डा आहे, तिथे काय, आणि मार्केट यार्डच्या गेट समोर एक खड्डा पडलेला आहे. ते लवकरात लवकर बुजवून आपल्या प्रशासनाकडनं घ्यावं ही अशी विनंती करतो की कारण की अजून तिथं खड्डा आहे, जीव जातील. नक्कीच पत्रकार बंधू, नक्कीच तुम्ही सुचवलेल्या जी समस्या आहे त्या समस्येचं लवकरात लवकर त्याच्याकडे लक्ष देऊन तुम्ही सांगितलेलं जे खड्ड्याचं सांगितलं ते नक्कीच बुजवून घेणार. गटबाजी आहे? नाही, महापालिका ही सर्वपक्षीय असल्यामुळे गटबाजी नाहीये. चौघांचाच फोटो दिसतोय. 3 आमदार आहेत आपल्या शहरामध्ये. माझे राजकीय गुरु माननीय विजयकुमार देशमुख मालक आहेत, त्यामुळे मी त्यांचा फोटो प्राधान्याने माझ्या कार्यालयामध्ये ठेवलेला आहे. धन्यवाद ताई, खूप काही चांगली माहिती दिली आहे. दाखवा कार्यालय दाखवा यांचा, आणि पहिला तिकडं बी दाखवा. ते 4 फूट आहेत. या इकडं, या इकडं.